नकमोक्याची नाकामध्ये गे दिलीप अण्णा आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा आम्ही शेतकरी 11 यांच्या माध्यमातून उभा असणाऱ्या या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. कासुर्डी ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ जगताप यांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊ आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतो. आपण सुद्धा या मंचावरती इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातला होतोय 4था सामना सुरू. अर्थात वासुकी बॉईज जेजुरी पुरंदर विरोधामध्ये तोकाई टायगर्स पारगाव दौंड या दोन संघांमध्ये ही लढत आपण बघणार आहोत. हा सुद्धा 4 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लढाई मोठी आहे आणि दोनही अगदी एक समान ताकदीचे संघ आहेत. माऊली शेठ केजळे आपल्या देखील या ठिकाणी शुभाग म्हणते आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. चालू असलेला सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जेजुरी त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय पारगावचा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये लढतोय. सागर ताकवणे अनिकेत ताकवणे त्यांचा संघ तुम्हाला जितूभाऊ शेळके देखील आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे. पंचांचा इशारा येतोय प्लेचा. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू तुम्ही पहा एस्टेच्या मागे एस्ट्रेक्षक किती चपळाईनं चेंडूवरती झेपवलाय आणि त्याने एस्टे उडवल्यात आणि परंतु आपण पाहतोय की स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर आहे. आज तुम्ही पहा की पारगावचा संघ एक मोठ्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जितूभाऊ शेळके त्या संघाचं नेतृत्व करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटणार आहे. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक तुम्ही पाहता दत्ताच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज हा चेंडू पहा हलक्या हाताने काढलाय. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. त्यानंतर आपण पाहतोय चेंडूचं कलेक्शन केलं जातंय आणि पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दत्ताचं चालू असताना त्याने अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड अडकवल्यात. पहिल्या षटकामध्ये कुठल्याच आपण पाहतोय मोठा फटका त्याने षटकामध्ये खेळणार आहे. सलामीला आलेली आपण 2 फलंदाज पाहतोय. एका बाजूला संदेश आणि दुसऱ्या बाजूचा बंटी ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दोन्ही संघ खूप ताकदवान आहे. आजच्या दिवसामध्ये पहा तुम्हाला 2 संघ हे कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहावयास भेटणार आहे. एका बाजूला हा चेंडू परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न येते. फलंदाजाचा फसलाय. दत्ताचे तुम्ही गोलंदाजी पाहताना गुडलेन स्पॉटवरती फक्त टप्पा ठेवलाय आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये अक्षरशः एक धारदार गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटते. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रथम क्रमांकाचा आपण पारितोषिक पाहतो 51,000 रुपयासाठी जे आपण पाहतो की स्पर्धा खेळवली जाते. एक गाव एक संघ अशा प्रकारचं आपण नियोजन या स्पर्धेचं पाहतोय. शेतकरी 11 केडगाव. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळायचा. इथे पहा धावा धाव पळापळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एस्टे उडवण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि इथे पहा श्री गणेशा धावफलकावरती 1 धाव जी लागली. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये दत्ता गोलंदाजी करत असताना पाहताय धावफलकावरती फक्त 1 धाव.
आता संदेशने पहा तुम्ही 4 चेंडू जे खेळून काढलेत. आता प्रथमतच तुम्ही पाहता की बंटी स्ट्राइक एंड वरती जाऊन पोहोचलाय. बंटी काटे मेन फ्रॉम जेजुरी या गावाला हा खेळाडू बिलॉंग करतोय. खूप ताकद या खेळाडूमध्ये आहे आणि आपण अनेकदा पाहिले या खेळाडूचा खेळ. परंतु आज पाहतोय वाखरच्या आपण पाहतो की मैदानावर त्याच्या कशा प्रकारचं कामकाज होणार आहे. परत एकदा दत्ता हा चेंडू तुम्ही पहा स्क्वेअर लेगचा एक देखना फटका क्रिकेटचा ओके सर फटका. इथे आता दत्ताच्या गोलंदाजी होते हल्ला चढवला त्याने आपण पाहतो की बंटीने एक षटकार खेळून काढलाय. एक फाईन लेगला तुम्ही पाहताय की एक ताकदवान फटका होता. जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहावस भेटतोय बंटी काटे. खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. आज मात्र एक मोठी जबाबदारी आहे त्याच्या अंगा खांद्यावरती. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे पहा. आज सुनील थोरात सर आणि कंपनी देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहावस भेटणार आहे. टेनिसचा ख्रिस गेल याच्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहावस भेटेल. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळलाय. जितू भाऊ चेंडूचं कलेक्शन करतोय. त्यानंतर आपण पाहतोय की पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती फक्त 7 धावा लागल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. दत्ताला एक जरी षटकार खेळ असला परंतु त्याने त्याच्या षटकामध्ये फक्त सर षटकार येतो. आपण पाहतो की आपण पारगाव संघाचं आपण पाहतो की नेतृत्व करताना आपल्याला जितूभाऊ शेळके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. एक चांगल्या प्रकारचा कर्णधार आहे. कित्येक वर्ष आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटच्या सेवेमध्ये हा खेळाडू तुम्हाला सातत्याने दिसतोय. आपण पाहतो की दौंड तालुका या संघाचं नेतृत्व देखील तुम्हाला करताना जितूभाऊ PTPL या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहावस भेटला होता. परंतु आज मात्र आपल्या गावातील खेळाडूंना एकत्र घेऊन या स्पर्धेमध्ये त्यांनी एक निर्धार केला उतरण्याचा. त्याच्यामध्ये त्यांचे देखील खूप चांगले गुणवान खेळाडू तुम्ही पाहताय. अनिकेत ताकवणे सारखे एक ताकदवान आणि सागर ताकवणे यांच्यासारखे आपण खेळाडू या संघामध्ये पाहतोय. इथे पहा गोलंदाजी मार्फत नवीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आलाय वैभव. बंटी काट्याने एक षटकार खेळलाय परंतु आता तो नॉन स्ट्राइक एंडला फक्त आता संदेशचा खेळ पाहत उभा राहणार आहे. पहा संदेश कुठेतरी आपल्याला या सामन्यामध्ये थोडीशी चाचपडत फलंदाजी करताना पाहावस भेटतोय. परंतु हा एक असा खेळाडू आहे की जास्त वेळ शांत बसू शकत नाही. परत एकदा वैभव गोलंदाजी मार्फत कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. हा चेंडू पहा तुम्ही हलक्या हाताने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की चेंडूचं कलेक्शन करतोय. झटपट चेंडूवरती झेपवलाय आणि त्यानंतर घेतली गेलेली सिंगल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुसरं षटक वैभवचं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण धावफलकावरती एक नजर टाकतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. चार षटकांचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दत्तानं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं त्याने फक्त 7 धावा खर्च केल्यात. पहा मैदानाच्या आतमध्ये जितू भाऊजी तुम्ही आज फक्त गडबड पहा आणि एक चांगल्या प्रकारचा संघटक काय तो मैदानाच्या आतमध्ये आज तुम्हाला दाखवून देणार आहे. खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. परत एकदा गोलंदाजी मार्फत इथे पहा फाईन स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे बंटी काट्याचा फसलाय आणि चेंडू आपण पाहतो की निर्दोप स्वरूपाची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार फक्त बंटी काट्याचा जर आपण वगळला तर तदनंतर आपण पाहतो की पारगावच्या खेळाडूंनी अक्षरशः या दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये त्यांना बेड अडकवल्यात. एक चांगल्या प्रकारचं कामकाज आहे. कशा प्रकारे परत एकदा वैभव इथे पहा तुम्ही चेंडू खांडून काढण्याचा प्रयत्न इथे बंटी काट्याचा फसलाय आणि चेंडू आपण सरळ पाहतो की एक्स्ट्राच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. थोडस अपेल आपण पाहतो एस्टनच्या मागे इथे प्लेअरने केलं होतं परंतु त्या आपण पाहतो की कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद त्या अपेलला भेटला नाही. परत एकदा वैभव चांगल्या प्रकारची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा चेंडू परत एकदा बंटीचा बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि चेंडू पहा तुम्ही सेम रिझल्ट आहे. परत एकदा एक्स्ट्राच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. दोन्ही संघ खूप ताकदवान आहे परंतु आज कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे पहा. शिवाजी शेठ भापकर या ठिकाणी संपर्क करा. परत एकदा आपण पाहतो वैभवचा पुढला चेंडू
हा चेंडू तुम्ही पहा पडल्यानंतर स्विंग होतोय, चेंडू खूप मुवमेंट करतोय या ठिकाणी आपण पाहतो की पिचवरती, आणि सरळ चेंडू आपण पाहतोय स्ट्रेकच्या हातामध्ये जाऊन दिसवलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये. फक्त वैभवने एकच धाव खर्च केली, 8 धाव धावफलकावरती आहे. सुंदर गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अक्षरशः त्याच्या वैभवने त्याच्या षटकामध्ये फलंदाजांच्या पायामध्ये त्याने बेड अडकवल्यात. जर सलग 3 षटकार जर खेचले तर ज्ञानदेव शेठ केजळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे पहा. अक्षय शेठ शेळके यांच्याकडून सलगच्या 3 विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता पहा तुम्ही जितूभाऊ कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार आहे. नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत सर, गोलंदाजाचं नाव काय? नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय सुभाष. तसं दोन्ही आपण पाहतो की संघाचे 12वे खेळाडू कंपल्सरी अवेलेबल पाहिजे. आपण काल पाहिलं की जर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू अवेलेबल नसले तर 1-2 धावांची पेनल्टी आपण या स्पर्धेमध्ये एक नियम आहे, आणि ते दोन्ही संघांचे 12वे खेळाडू उपस्थित आहे. सुभाष परत एकदा गोलंदाजी मार्फत खूप वेळ शांत असणारा संदेश पहा तुम्ही, कुठेतरी चाचपडत फलंदाजी करतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न येते, फसलाय वैभवचा, आणि आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सिंगलच्या साईडने धावफलक. आता कुठेतरी 8 धावांवर जास्त वेळ अडकला होता, आणि पहा तुम्ही 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगल्या प्रकारचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाचा संघनायक जितूभाऊ जीवांच्या आकंतने तुम्ही पहा मैदानाच्या आतमध्ये त्याने शतरक्षक सजवलंय. परत एकदा सुभाष ऑन दी मार्क. हा चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहिला होता, पण एस्टेच्या मागे तुम्ही पहा एस्ट्रेक्शन खूप चपळ आहे. इथे पहा अपील केलंय आणि ते बचावलाय फलंदाज. एक चांगल्या प्रकारचा खेळ तुम्ही पाहता. एस्टनच्या मागे तुम्ही पाहता विकासचं कामकाज देखील एक अप्रतिम अफलातून त्याने तो चेंडू अडवलाय. परत एकदा आपण पाहतोय सुभाष. हा चेंडू बंटी काटे सेट बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय धावाची एक कोंडी फोडणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये बंटी काट्याने या ठिकाणी खेचलाय. बंटी घाटे या खेळाडूने एक बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय धावांची कोंडी फोडणारा एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. परत एकदा सुभाष गोलंदाजी मार्फत तयार आहे. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे पहा. इथे परत एकदा आपण पाहतोय की बंटीने हलक्या हाताने जो चेंडू घेऊन काढलाय ते पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपवलाय. ते मिस स्पीड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर ताकवणे देखील दूर राहिलाय, आणि पहा इथे पाहता पाहता तुम्ही पाहताय 3 धावा पळून पूर्ण होतात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, परंतु क्षेत्ररक्षकांकडून झालेली चुकी आणि त्याचा मोबदला नक्कीच जेजुरीच्या संघाला भेटलाय. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे पहा. परत सुभाष. या षटकामध्ये जर एक षटकार आला असला, परंतु संदेश अजूनपर्यंत शांत फलंदाजी करताना तुम्हाला पाहावंच भेटतोय. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. जितूभाऊ शेळके या ठिकाणी चेंडूवरती झेपवलाय. चेंडूचं कलेक्शन सुरेख आहे, फेकी देखील आपण पाहतोय सुरेख. त्यानंतर घेतली गेलेली सिंगल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, आणि सिंगलच्या साईडने आपण पाहतोय 3रं षटक सुभाष गोलंदाजी करत असताना धावफलकावरती एक नजर टाकतोय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना परत एकदा बंटी, ते त्यांना 2 षटकार तर आपल्याला पाहावयास भेटलेत. परत एकदा कशा प्रकारचं कामकाज करणार आहे. हा चेंडू परत एकदा खांदून काढलाय. परत आपण पाहतो जितूभाऊ शेळके या ठिकाणी चेंडूवरती झेपवलाय. अनेक आपण पाहतो चेंडूचं कलेक्शन देखील सुंदर आहे, आणि तदनंतर घेतले गेलेले सिंगल आणि 3ऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावरती 20 धावा लागल्यात. 18 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे, बाकी असणार आहे. आता 6 चेंडूमध्ये या 2 फलंदाजांकडून कशा प्रकारचं कामकाज जे केलं जाणार आहे पहा.
इथे पाहता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्फत तयार आहे. गोलंदाजाचं नाव काय? नवीन गोलंदाज तुम्ही पाहता क्षितिज दिवेकर हा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता सलामीला 2 फलंदाज आलेले अजून इथे पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु ते बंटीने 2 षटकार खेळल्यानंतर आणि परत एकदा आपण पाहतोय फुल टॉस पद्धतीत चेंडू ते पहा तुम्ही आणि ते एस्टेनच्या मागे झालेली चुकी आणि त्याचा मोबदला तुम्ही पाहता की ते पंचांतर शहर चौकार 4 धावा. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आता तुम्ही पहा की धावा येत आहेत परंतु कशा प्रकारे येतात हे गरजेचं नाही. फक्त धावा येणं गरजेचं आहे जेजुरी संघासाठी. पुढला संघ खूप ताकदवान संघ आहे. दौंड तालुक्यामध्ये खूप मोठं नाव आहे या संघाचं. तुम्ही पहा आज मात्र या मैदानावर कशा प्रकारचं कामकाज केलं जाणार आहे. परत एकदा गोलंदाजी मार्फत क्षितिज हा चेंडू तुम्ही पहा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आहे. बंटीचा फसला आहे. गोलंदाजीमध्ये तुम्ही पहा की त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग खूप आहे. पंचांतर होतं की लेग बायची 1 रन आहे आणि एका धावेच्या साईडने आपण पाहतोय धाव फलकावरती 25 धावा लागल्यात. जबरदस्त गोलंदाजी करताना तुम्हाला गोलंदाज क्षितिज दिवेकर मैदानाच्या आतमध्ये पाहावास भेटतोय. इथे पहा फाईन लेगचा आपण क्षेत्ररक्षक पाहतोय की सागर ताकवणे इथे बाहेर होता परंतु त्याला परत एकदा जितू भाऊंनी आत घेतलाय आणि मिड विकेटचा एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अनिकेत ताकवणे हा पाहतोय मिड विकेटला आहे. परत एकदा क्षितिज हा चेंडू तुम्ही पहा की सर कळवतात की चेंडू वाईट आहे स्क्वेअर अवंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. गोलंदाजाच्या बद्दल जर सांगायचं झालं तर वेग चांगल्या प्रमाणावर आहे. गोलंदाजीचे तुम्ही पहा ऍक्शन देखील चांगले आहे आणि वेग देखील एक भन्नाट वेग मध्ये तो गोलंदाजी करतोय. त्यामुळे गोलंदाजाला फलंदाजाला तुम्ही पहा की चेंडू पडल्यानंतर काही समजत नाही आणि ते पहा बंटी एक फाईनचा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू डॉट झालाय. परत एकदा आपण पाहतोय संदेश ऑन स्ट्राईक. हा चेंडू पहा तुम्ही गुड बॉलिंग चांगल्या प्रकारची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी हुसळी घेतली आणि चेंडू सरळ आपण पाहतो एस्ट्रेक्सच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. चांगल्या प्रकारचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पारगाव लेट आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो चालू असलेला सामना पारगाव त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय जेजुरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. परत एकदा क्षितिज हा चेंडू हवेत आहे तिथे स्वतः संघाचा संघनायक जितू भाऊ धावून दे फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येऊन दाखल झालाय. नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. चिंटू या नावाने त्याला टेनिस क्रिकेटमध्ये ओळखलं जाते परंतु श्रीकांत नवीन फलंदाज मैदानाच्या आता शेवटचं षटक पाहतो मी क्षितिजने एक अक्षरशः चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्हाला ते पाहावस भेटलाय. परत एकदा बंटी हा चेंडू पहा तुम्ही भन्नाट वेग मध्ये चेंडू टाकला क्षितिजने आणि चेंडू सरळ पडल्यानंतर एस्ट्रेक्सच्या हातामध्ये जाऊन निसवलाय. असं वाटतंय हा खेळ फक्त क्षितिज आणि एस्ट्रेक्सकामध्ये चालू आहे की फक्त चेंडू टाकल्यानंतर आपण पाहतोय की एस्टेनच्या मागे एस्ट्रेक्सक त्याचं कामकाज एक चांगल्या प्रकारचं करतोय. चेंडू कलेक्ट करतोय आणि कुठल्याच प्रकारचा मोठा फटका आपण पाहतोय या षटकामध्ये खेळून दिला नाही. बंटीच्या अक्षरशः आता त्याच्या पायामध्ये त्यानं बेड अडकवल्यात. कुठल्याच प्रकारचा मोठा फटका तुम्हाला या षटकामध्ये पाहावस भेटत नाही. हा चेंडू पहा तुम्ही पडल्यानंतर त्या 1-2 यानंतर होणारा सामना आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल करतोय आपण.
कुरकुम यांच्या विरोधामध्ये तुम्ही पहा लॉयन्स स्पोर्ट क्लब बोरीपारधी. सुनील थोरात सर आणि कुरकुमचा कोण संघटक असं आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. समालोचक कक्षामध्ये संपर्क करा. नाना सोडणवर अमर शेळके, अमर साळवे आपण या सातत्यानं अमर शेळके देखील त्या संघामध्ये खेळत असतो, परंतु आता अमर साळवे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहावयास भेटणार आहे. आपण पाहतोय पुणे पोलीस नाना सोडण्यावर देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहावयास भेटणार आहे. चला जितू सर आता टाइम घेऊ नका, 2 फलंदाज तुम्ही पाठवा. तर दुसऱ्या बाजूला जेजुरी संघ 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 26 धावा लागल्यात आणि 27 धावांचं आव्हान आहे. टेनिस बॉलचा खूप मोठा अनुभव आपण पाहतोय जिथून शेळके सरांकडे आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता हाफ पेज मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलेला सागर ताकवणे तुम्हाला या संघामध्ये पाहावयास भेटतोय. दुसऱ्या बाजूला अनिकेत ताकवण्याचा खेळ तुम्ही पाहायला उभ्या अख्ख्या दौंड तालुक्यानं त्याचा खेळ पाहिलाय. तुम्ही पाहताय दौंड प्रीमियर लीग मध्ये एक जबरदस्त कामगिरी करणारा तुम्हाला अनिकेत ताकवणे आज मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटणार आहे. सागर ताकवाने तुम्हाला आता खालच्या जरा मला आय थिंक वाटते की तो सलामीला येत नसतो, कारण तो खालच्या षटकांमध्ये खेळत असतो. हा नंबरच्या षटकामध्ये तुम्ही सागर ताकवण्याला फलंदाजी करताना पाहावयास भेटतोय. तर दुसऱ्या बाजूला जितू भाऊचा देखील तुम्ही खेळ पाहिलेला आहे. उभ्या महाराष्ट्राने जितेंद्र शेळकेचा खेळ पाहिलेला आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळाडू तुम्ही पाहता की दौंड तालुक्यामधून तयार होतात आणि त्यांच्या पाठीवर नक्कीच आपण पाहतोय सुनील थोरात सर आणि जितू भाऊ यांची हा शब्बासकीची थाप असते. ज्या खेळाडूचा आपण पाहतोय की चांगला खेळ होतोय त्याच्या लगेच आपण पाहतोय की पाठीवरती शब्बासकीची थाप मारणारे 2 आपण पाहतोय की खेळाडू आहे. दौंड तालुक्यातून खूप नवीन खेळाडू त्यांनी महाराष्ट्रभर फिरवलेत. आज 2 आपण पाहतोय की संघ एकमेकांच्या आमने सामने भिडणार की काय, परंतु आता पाहतोय 27 धावेंचा आव्हान घेऊन उतरलेला आपण पाहतोय पारगावचा संघ. तू काय फायटर्स पारगाव 27 धावेचा या ठिकाणी आव्हान घेऊन उतरलाय आणि सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अनिकेत ताकवणे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय विशाल. ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सलामीला पाहायला भेटेल. चला महेश सर अजून खूप सामने खेळायचे, आता उशीर करू नका. आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पेळगावकर सर आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याच गावचे महेश जाधव सर आहे. दोन्ही पंच तुम्ही पाहताय की आजच्या दिवसामध्ये त्यांचं देखील कामकाज एक चांगल्या प्रकारचं आहे. 27 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या ते आपण पाहतोय तुकाई फायटर्स पारगाव संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली. एका बाजूला अनिकेत ताकवणे टेनिसचा ब्लास्ट, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय विशाल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहावयास भेटणार आहे. आजच्या दिवसातील 4था सामना तुम्ही अनुभवताय. अनिकेत ताकवणे ऑन स्ट्राइक, तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज इथे पहा पहिला चेंडू मध्ये. चला बोरीस संघाचा संघनायक नाना सोडणवर वेळ घेऊ नका. आता दुसऱ्या बाजूला कुरकुम संघाचा संघनायक आहे. ताबडतोब आपण पाहतो की यानंतरच्या होणाऱ्या सामन्यात आपण नाणेफेकीचा कौल करतोय. चला इथे पहा अनिकेत ताकवणे मैदानाच्या आतमध्ये एक षटकार त्याने खेळलाय. हा चेंडू परत एकदा अनिकेत ताकवणे पहा. तुम्ही ज्यावेळेस दौंड प्रीमियर लीग भरली होती त्यावेळेस देखील या खेळाडूने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले.
आणि आज त्याचा खेळ तुम्ही पाहताना 2 षटकार तर खेळले तिथे गोलंदाजाला आणि हा कॉल असेल बोरीपारदी लॉयन्स स्पोर्ट क्लब बोरीपारदी आणि त्यांच्या विरोधामध्ये कुरकुम दोन्ही संघांना लास्ट कॉल आहे. आपण याच्यानंतरचा सामना पाहतोय. नाही तर तुम्हाला एका षटकाची आता पेनल्टी फिक्स बसणार आहे. एक ओव्हर कमी केली जाईल जर तुम्ही 5 मिनिटात दोन्ही संघाच्या संघनायक जर उपलब्ध झाले नाही. इथे पहा पण अनिकेत ताकवणे तुम्ही पाहता त्याचा क्लास आणि दर्जा तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 3 षटकार या षटकामध्ये त्याने खेळलेत. त्याचप्रमाणे आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेठ भापकर यांच्या हस्ते आपण पाहतोय की नाणेफेकीचा कौल करतो. एका बाजूला तुम्ही पाहताय की दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि इथे अनिकेत ताकवणेने सीमारेषेला आग लावली. त्याने या षटकामध्ये 3 षटकार खेचलेत. तिसरा तर पाहण्याजोगा होता. प्रेक्षणीय षटकार आपण पाहतोय. तिसरा षटकार आपण अनिकेत ताकवण्याचा पाहिलाय. हा चेंडू परत एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्या क्षेत्ररक्षक चेंडू सोबत खेळतोय आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडूचं कलेक्शन केलंय. पहिल्या क्रमांकाचं षटक इथं संपलंय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा लागल्यात आणि 27 धावेचा पाठलाग करतोय तुकाई फायटर्स पारगाव संघ आणि पहिल्या षटकामध्ये अनिकेत ताकवणेने आपला संघ सेफ पोझिशन मध्ये आणून ठेवलाय. 18 धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये बदलल्यात. त्याच्यामध्ये फक्त तो गोलंदाजासोबत फक्त षटकाराची भाषा करत होता आणि त्याने पहिल्या षटकामध्ये 3 षटकार खेचलेत. नवीन गोलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय की या ठिकाणी झालाय आणि आपण पाहतोय कुरकुम संघाने कदाचित नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला नवीन गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे पहा चेंडू नवीन गोलंदाज तुम्ही पाहताय विशाल मोरेच्या हातामध्ये कदाचित दुसरं षटक संघनायकाने दिलेलं असावं आणि इथे पहा सागर ताकवणे आणि त्याच्यासोबत सलामीला आले अनिकेत ताकवणे आणि त्याच्यासोबत सलामीला आलेला विशाल कुठे थांबायचं नाव घेत नाही. विशालनं देखील आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता. तिथे जेल त्याचा नक्की सुटलाय परंतु चेंडू सरळ आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर चौकारात खेळलाय त्यानं. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे पहा. 27 धाव्यांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक चालू आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून इथे पहा एक चौकार जरी खेळला असला विशालनं परंतु टी फॉर टॅग जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहे. 2 चेंडू तुम्ही पाहता बॅक टू बॅकची एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की गोलंदाज बंटी या गोलंदाज तुम्ही पाहताय. हा चेंडू पहा विकेट करण्याचा विशालचा प्रयत्न इथे फसलाय आणि चेंडू परत एकदा आपण पाहतोय की एस्टेनच्या मागे संदीपच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. कुरकुम संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. तर समोरच्या बाजूला आता तुम्ही पाहताय की लॉयन्स स्पोर्ट क्लब बोरीपारदे हा संघ फलंदाजी करताना तुम्हाला दिसणार आहे. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने खेळून काढला. खूप मोठी दरी आहे आणि दरी येते आपण पाहतोय की भेदले आणि चेंडू सरळ सीमारेषा फरार चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या. सामना बरोबरी सुटला. 1 धाव जिंकण्यासाठी बनवायचे. इथे विशाल कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करणार आहे पहा. इथे पहा सेट ऑन फायर अक्षरशः चेंडू खूप दूरवर खेळून काढलाय. षटकार.
पहा दोन्ही संघ आपण पाहतोय तुकाई फायटर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जेजुरी या गावाहून आलेले संघ. विजय संघाचे आणि पराभूत दोन्ही संघाचे आपण या ठिकाणी मनापासून आभार मानतोय. आता पाहतो